उद्धव ठाकरेंकडून मुंबईतल्या 36 जागांसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। 18 नेत्यांवर 36 विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। तर 18 नेत्यांसोबत 18 सहायकांचीही नियुक्ती झाली आहे। प्रत्येक नेत्याकडे 2 विधानसभा मतदारसंघांचं सर्वेक्षण करण्याची जबाबदारी आहे आणि हे सगळं सर्वेक्षण 25 ऑगस्टला उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात येईल। वेदांत नेव आपल्याला अधिक माहिती देतील। वेदांत, ही रणनीती कशी असणार आहे नेमकी? अश्विन, याआधी आपण बघितलं 13 आणि 14 ऑगस्ट रोजी विविध महाराष्ट्रातले जे 42 लोकसभा मतदारसंघ होते, म्हणजे 250 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघामध्ये अशाच प्रकारचं शिवसर्वेक्षण ठाकरे गटाकडून करण्यात आलं होतं, ज्यामध्ये मुंबईतले लोकसभा मतदारसंघ विधानसभा नव्हत्या। आता मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघात अगदी तसंच सर्वेक्षण केलं जाणार आहे आणि ज्यामध्ये आपल्या काही महत्वाच्या नेत्यांकडे उद्धव ठाकरे यांनी जबाबदारी दिली आहे, ज्यामध्ये विनायक राऊत, वरळी दादर माहीम, अनिल देसाई यांच्याकडे जोगेश्वरी अंधेरी, अनिल परब यांच्याकडे माघा ठाणे दहिसर अशा प्रकारची जबाबदारी देण्यात आली आहे। आणि जर तू सांगितलंस की 25 ऑगस्ट पर्यंत हे जे सर्वेक्षण आहे, या सर्वेक्षणामध्ये इच्छुक नेमके उमेदवार कोण आहेत, तिथे स्थानिक आपल्या पक्षाची ताकद किती आहे किंवा महाविकासाकडे इतर पक्षाची ताकद किती आहे, या सगळ्याचा विचार करून एक अहवाल 25 ऑगस्ट पर्यंत उद्धव ठाकरेंना सादर केला जाईल। अश्विन, धन्यवाद वेदांत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।